नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा सुद्धा व्हिडिओ पवार सरांच्या फार्मवरूनच आहे। काही रेड्या विक्री करायच्या त्यांना, बऱ्याच रेड्या झालेल्या आहेत। साधारणतः सगळं टोटल किती रेड्यांची संख्या? रेड्या 30 आहेत सर। 30 रेड्या आहेत आणि गरमीचे दिवस आहेत, उन्हाळा आहे, फार कठीण परिस्थितीत त्यांनी फार्म चालवलेला आहे सध्या। हो, इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे, चाऱ्याचा इश्यू आहे। फार्मचं लोकेशन थोडं हे आहे, त्याच्यामुळे ड्राय बाग आहे। ड्राय बाग आहे, पाण्याचं लोकेशन फार कमी आहे। ज्यावेळेस मी पाठीमागे आलो होतो त्यावेळेस रेड्यांच्या खूप तब्येती चांगल्या होत्या, खूप शौकीन सांभाळायच्या। काय रेड्या विक्री करायच्या का? हो, काही कमी करायच्या सर, खूप जास्त लोड होत आहे आणि मोठे जनावर पण आहेत, बारके पण आहेत। ते बघू शकता बाजूला पूर्ण त्या साईड लाईन पूर्ण भरलेली आहे। तर ह्या त्या लाईनला रेड्या पण आहेत। तर यातल्या कोणत्या कोणत्या ही एक नंबरची द्यायची का? हो, ही रेडी विक्रीसाठी आहे। ही एक रेडी विक्रीसाठी आहे। तर बघू शकता ही रेडी, सिंग वगैरे चांगली साईज आहे, चेहरा वगैरे, आणि रेड्यांसाठी भरपूर मला पण फोन येत असतात। तर त्यासाठी आपला पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा व्हिडिओमध्ये एकदा। शेकटे बुद्रुक, बोदेगाव, बोदेगावच्या जवळ आहे आपला फार्म। शेकटे बुद्रुक गाव आहे प्रॉपर, शेवगाव तालुका, अहिल्यानगर, 9657613396 नंबर आहे। हा मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करून विचारा। किमती वगैरे कसं काय सांगणार सर? ह्या खूप छान रेकॉर्डच्या पारड्या आहेत, ज्याला आपण खरेदी करायची त्यांनी समोरासमोर येऊन खात्री करून या पारड्या खरेदी करू, वेळेवरती किंमत सांगितली जाईल। मित्र समोर आल्यावर किंमत सांगितली जाईल, त्यांच्याकडे काय रेकॉर्ड आहे वगैरे असं छान रेकॉर्डच्या पारड्या आहेत। खाली स्ट्रक्चर, खालचं स्ट्रक्चर पण चांगलं आहे तिचं, आणि शेपटाची साईज वगैरे सगळे चांगलं आहे। आणि आपल्या गोठ्यामध्ये जेवढ्या पण म्हशी होत्या सगळ्या म्हशी आपण 18+, 15+ अशा मापाच्या म्हशी चांगल्या होत्या मित्रांनो, रेड्या आहेत। बऱ्याच म्हशी त्यांनी सेल केलेल्या आहेत। भरपूर म्हशी भरल्या होत्या हरियाणातून स्वतः जाऊन चांगला स्टडी करून। तर ही एक विक्रीसाठी आहे। दुसरी कुठली आणखी? ही एक रेडी विक्रीसाठी आहे। ही एक रेडी विक्रीसाठी बघू शकता, चांगली साईज ची रेडी आहे। आईचं पण दूध छान होतं आणि प्युअर मुरामध्ये येते। चांगले मुराचं स्ट्रक्चर, शेपूट वगैरे, आणि खालचं सिस्टम पण चांगलं आहे। बघू शकता सड वगैरे व्यवस्थित आहे, दिसले एकदम व्यवस्थित आहे। चेहरा वगैरे बघा, शिंगांची साईज। अशा रेड्यांसाठी भरपूर फोन असतात, तुम्ही ट्राय करू शकता मित्रांनो। त्यांचा मोबाईल नंबर, पूर्ण पत्ता व्हिडिओमध्ये लागणार आहे। 2 नंबरची रेडी, आणखी ही 3 नंबरची, तिला पाठीमागून हटवा जरा। ही बघू शकता, ही पण लांबी वगैरे चांगली आहे रेडीची। ही पण त्यांच्याकडे विक्रीसाठी आहे सध्या फार्मवर। खूप छान बॉडी वेटची रेडी आहे साहेब, चांगलं आहे, वजन वगैरे हिला चांगलं, हिची तब्येत पण चांगली आहे, खालचं सिस्टम सगळ्या रेड्यांचं चांगलं आहे, जबरदस्त आहे आणि अतिशय गरीब स्वभावाच्या रेड्या आहेत। शांत आहे एकदम। पुट्टा वगैरे बघू शकता मित्रांनो, चांगली लाईनची आहे। तर ह्या 3 रेड्या झाल्या, आणखी कुठल्या आहेत? आणि रेड्या आहेत। किती रेड्या आहेत? 6 मेलका विक्रीसाठी आहेत। तर 6 बुल आहेत। 6 बुलचे सुद्धा विक्रीसाठी आहेत मित्रांनो त्यांच्याकडं। खूप तब्येती, मागच्या वेळेस मी आलो होतो, खूप स्ट्रॉंग तब्येती होत्या। हा एक बुल आहे का? हो, आता हे सर्व बुल आपल्या विक्रीसाठी आहेत। ऍक्च्युली आपल्याला कुठलाही बुल आत्ताच विकायचे नव्हते, बरोबर, पण इथली भौगोलिक परिस्थिती बघता आणि हा धंदा चालवायचा म्हटलं तर कंपल्सरी कॅश फ्लो लागतो 100%। हे आपण कमी करणार आहे। पण ज्या पण शेतकऱ्यांना खरोखर ब्रीडिंग वरती काम करायचे बरोबर, त्यांना आपण हे बुल देणार आहे। खूप छान रेकॉर्डचे बुल आहेत, सगळे बुल रेकॉर्ड होल्डरच आहेत। आणि यांच्या ज्या मदर आहेत त्या सुद्धा महाराष्ट्रामध्ये विक्री झालेल्या आहेत। ज्या फार्मरकडे गेल्यात त्यांचा आपण संपर्क देऊ शकतो। टेस्टिकल वगैरे खूप छान आहेत, बघू शकता। तब्येत डाऊन आहे नक्कीच, पण शेपटाची साईज, टेस्टिकल वगैरे बघू शकता। आणि मी हेच सांगतो प्रत्येक वेळी, हे शेपूट पाहिजे, जेड ब्लॅक आहे। पूर्ण जेड ब्लॅक आहे। ह्याच्या मदरचं रेकॉर्ड वगैरे काय होतं? मदरचं रेकॉर्ड असं आहे, याची आई आपण बाळसंबंध मधून खरेदी केली होती हिसारमध्ये। बरोबर, एका वेतामध्ये तिने 4000 पेक्षा जास्त लिटर दूध दिलेलं आहे। तिची खासियत अशी होती की कंपल्सरी 12 किलो 7व्या महिन्यापर्यंत तिने दूध दिलंय। 12 लिटरवरती आपण तिला ड्राय केलेली आहे 7व्या महिन्यामध्ये प्रेग्नन्सीला। आता इथून एक 10 किलोमीटर अंतरावरती ती म्हैस आपण विक्री केलेली आहे। बरोबर, जर कुणाला बघायची असेल तर ती म्हैस बघायला सुद्धा भेटू शकते। बरोबर। तर मित्रांनो बघू शकता, स्ट्रक्चर बुलचं थोडी तब्येत आली ना तर खूप ब्रीडिंगच्या क्वालिटीचा आहे, आणि एकदम चांगला चमडी आहे, एकदम खुराक वगैरे तुम्ही चांगलं जर दिलं तर नक्कीच हा बुल टॉप क्वालिटीचा होईल। आणि शेपटाची साईज बघा, पुन्हा एकदा दाखवतो, खूप चांगलं आहे, पूर्ण जेड ब्लॅक आहे। आणि इथं पण लाईन आहे, बघू शकता। मी सांगत असतो नेहमी, हाडाची कसली पूर्ण वादीसारखं आहे, लवतं हे बघा। तर चांगला बुल आहे, याची पण किंमत वगैरे सर तुम्हाला समोर आल्यावर सांगतील। ज्याला काय माहीत असतं, मुरा माहीत असतात, त्याच गोष्टीवर किंमत ठरती। हो, तर ही समोर आल्यावर सर त्याची किंमत सांगतील। पण जर बुल कुणाला हा आवडला असेल तर तुम्ही मोबाईलवर स्क्रीनशॉट काढून त्यांना फोनवर किंमतसुद्धा विचारू शकता, 100%, काही प्रॉब्लेम नाही। ह्याचा स्क्रीनशॉट काढून, सिंग वगैरे पण टॉपचा बुल होईल, जर 2-4 पोते खुराक जर चांगलं चारलं तर योग्य बुल होईल। हा एक आहे। आणखी आता हे सगळेच आहेत का समोरचे? सर्व बुल आपण विक्रीसाठी ठेवले आहेत। तर ह्याची काय डिटेल्स आहे? हा मेल काप आहे,
सुलेडा नावाचं गाव आहे हिसारमध्ये, बरोबर. हा. तिथे याची आई आपण खरेदी केली आहे. फर्स्ट टायमरने 14 किलो वजन काट्यावरती दूध दिलंय. आता दुसऱ्या वेताला ती श्रीगोंद्यामध्ये मिनीनाथ देवीकर आणि सोमनाथ देवीकर यांच्या फार्मवरती आहे. अतिशय चांगली त्याच्या आईला मी स्वतः 2.5 लाख रुपये किंमत लावली, तरीही त्यांनी ती देऊ केलेली नाही. चांगलं काम करतात ते दोन मुलं हो, पण. खूप छान काम करतात. ब्रीडिंगवर. हो. 4 म्हशी आपण त्यांना दिल्यात. त्यांना मी 4 म्हशीला 10 लाख रुपये किंमत लावली, पण 17 किलोच्या आसपास त्यांनी दूध काढलं एका म्हशीचं, आणि बाकीच्या पण आता जवळ आले आहेत. तर त्या म्हशीचा हा रेडा आहे. तर चांगले डिटेल्स याचे सुद्धा बघू शकता. टेस्टिकल सगळ्याच बुलचे आहेत आणि सगळे बुल चांगले आहेत, फक्त थोड्या तब्येती डाऊन आहेत. तर तुम्ही जर ह्यांच्यावर थोडं काम केलं तर नक्कीच बुल तुम्हाला ब्रीडिंगच्या क्वालिटीचे होऊ शकतात. शेपटाची साईज ह्याची पण खूप सुंदर आहे. फक्त यांना चारा पाणी आणि गरमी या दोन्ही गोष्टी जरा कमी पडल्यात म्हणून तब्येत असे. 3 नंबरचे काय डिटेल्स आहे? खूप हा दनोदा गावामधून आपण खरेदी केली होती म्हैस. दनोदा हिसार मधलंच एक लोकेशन आहे, साठी छान फेमस आहे. तर तिथला हा बुल आहे. त्याच्या आईचं रेकॉर्ड पण छान होतं. 15+ आपण तिला पिळलेली आहे. तिचा हा मेल काप आहे. खूप छान, पुठ्ठा वगैरे पण छान आहे, बघू शकता तुम्ही. आणि स्वभाव पण शांत आहे. लेंथ वगैरे जबरदस्त आहे. आणि जर तब्येत झाली तर खूप छान रेडा तयार होईल. तब्येती होतील त्याची. तब्येत जर डाएट वगैरे चांगला दिला तर 100% ते पण झाला. 3 नंबरचा रेडा. हा 4 नंबर आहे. हा रेडा आहे. आपल्याकडे एक मिनी म्हैस होती. हा मिनी, आणि खूप छान रेकॉर्ड होतं तिचं पण. वजन काट्यावरती 15 किलो प्लस आपण दूध काढलेलं आहे तिचं. ती आता वडगाव रासाईला शेलार डेअरी फार्मवर आहे. तिचा हा मेलकाप आहे आणि खूप शांत स्वभावाचा, प्लस बॉडी लँग्वेज त्याची तुम्ही बघू शकता. चांगले टेस्टिकल वगैरे पण चांगले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. 4 नंबर. आणि हा 5 नंबरचा मोठा, ह्याचे काय डिटेल्स आहेत? हा मेलकाप आपण विक्री करणार आहे, पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे. हा मेलकाप डॅमेज झालेला आहे फ्रंट साईडला. पाय थोडासा डॅमेज आहे. हटोवर ह्या साईड आलाय. तर मित्रांनो हा मोठ्या साईजचा आहे, बॉडी लेंथ, आणि पण त्यांनी भरपूर दिवसापासून सांभाळलाय. चांगल्या ब्लड लाईनचा असल्यामुळं चेहरा वगैरे बघू शकता तुम्ही. मुरा कसा ओळखायचा आहे लगेच, साईट वगैरे. हा किती दिवसाचा आहे साधारणतः? हा 6 जूनला 2 वर्षाचा होईल. 2 वर्षाचा होईल. टेस्टिकल वगैरे पण चांगले आहेत मित्रांनो. शेप थोडी व्हाईट जास्त आहे, 5 इंचापेक्षा जास्त आहे, पण ट्रू ब्रीड कॅरेक्टर खूप चांगले आहे. याची आई आपल्याच फार्मवरती होती, तुम्ही बघितलेलं आहे. जंप वगैरे करू शकतो का? हो, माउंटिंग करणार ना. पुढच्या पायाला डॅमेज आहे, मागच्या पायाला काही अडचण नाहीये. कुठे इथं आहे का? पलीकडल्या साईडला. तर मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या साईजचा कव्हर झालाय, काही अडचण नाही येणार त्याला तशी. इथे थोडंसं डॅमेज आहे, पण आता तो वॉकिंग वगैरे करू शकतो. साठी 100% सक्सेस राहणार आहे. त्याला पाठीमागे त्यांचे प्रयत्न होते मित्रांनो की हा कुठं द्यायचा ना वाईट मार्गाला, टॉप ब्रीडचा आहे. त्यांनी एकदम लहान असताना झालेलं ना पायाला त्याच्या. हो, आपण याला सिमन स्टेशन मधून याचा सिमन स्ट्रॉ एक्सट्रॅक्ट करायचा प्रयत्न होता, पण आता सध्याची परिस्थिती बघता आपण चांगल्या पशुपालकाला, ज्याला खरंच ब्रीडिंगची जाणीव आहे, त्यांना आपण हा देऊ करू. आणि याची एकदम नाममात्र किंमत आपण घेणार आहे. योग्य किंमतला देणार आहेत मित्र. चालून दाखवू शकता का? सोडता येईल का? हो, सोडता येईल. सोडा, तिकडेच दाखवा फक्त, इथंच गळ्यातून सोडा. हाय मोकळं ह्या साईडने. तर मित्रांनो ही तळमळ बघा, त्या गळ्यात धरा, त्याला तिकडे ओढा. तर हा एकदम चांगल्या ब्रीडचा आहे. बरेच लोक टोनग्यासाठी फोन करतात, पण मित्रांनो काहीतरी रेकॉर्ड असेल तरच ते घ्या, कारण यांच्यापासून येणारी प्रोजेनी असतील, यांच्यापासून येणारी पिढी असेल तर ही चांगली पाहिजे. तिकडे ओळवा. तर चालता आलं तर त्याला 100% माउंट पण करता येईल, पण थोडा लंगडत चालतोय. पण असं नाही की परत तो कायमस्वरूपी असाच चालेल. बघू शकता तुम्ही, खूप छान हाईट लेनचा. हा, रेडची हाईट खूप जबरदस्त आहे. लाईन पण खूप चांगली असेल याची, बघू शकता तुम्ही. तर हा रेडा पण त्यांच्याकडे विक्रीसाठी मित्रांनो, किंमत योग्य किमतीमध्ये हा देणार आहेत. जर तुम्हाला कोणाला हा रेड्याची आवश्यकता असेल, रेडा खरेदी करायचा असेल, तर तुम्ही पवार सरांशी संपर्क करा. या साईडला किती रेड्या आहेत? 3 रेड्या का? हो, 3 रेड्या आणि 3 रेड्या, 5 मेलकाप, 5 मेल. तिथे अजून एक मेलकाप आहे पलीकडल्या साईडला, ते बी दाखवायचं का? हो. हा, तर आणखीन सुद्धा आहेत, ते सुद्धा तो दाखवतो तुम्हाला. पण एक हा आहे, ह्याची काय डिटेल्स आहेत? सर हा मेलकाप आहे, काबरेचा म्हणून गाव आहे हिसारमध्ये. बरोबर. तिथून याची मदर आपण खरेदी केली होती. आपल्यापासून एक 4 किलोमीटर अंतरावरती त्याची आई आता सध्याला आहे. 18-19 किलो वजन काट्यावरती दूध आहे, आणि तब्येत पण छान आहे. खूप छान लाईन, टेस्टिकल वगैरे पण चांगले आहेत. खूप छान मिल्क लाईनचा रेडा आहे, आणि हा नोव्हेंबर मध्ये 2 वर्षाचा होईल. तब्येत चांगली. शेपूट थोडं पांढरं जास्त आहे, पण आपण याला घरी ठेवायच्या उद्देशाने तयार केलेला आहे. हा, पण आज आता विक्रीसाठी ठेवला आहे. तर 6 रेड आहेत, म्हणजे 6 मेल काप आणि 3 फिमेल. बरोबर. तर असे विक्रीसाठी मित्रांनो, हे जर तुम्हाला आवडले असतील, खरेदी करायचे असतील, तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्यांचा मोबाईल नंबर व्हिडिओमध्ये लगातार लागलेला आहे.
तर आणखी काय सुचवायचं आहे तुम्हाला रेड्यांसंदर्भात? आता एकदम आपण एवढे सगळे मेल काप विक्रीसाठी ठेवलेत. महाराष्ट्रातील ज्या पण शेतकऱ्यांना खरंच ब्रीडिंग करायची बरोबर. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि ज्यांना खरोखर ब्रीडिंग वरती काम करायचे त्यांनी संपर्क करा. चांगल्या लेवलचे आणि चांगल्या रेकॉर्डचे सगळे वस्त्र आहेत. चांगल्या रेकॉर्डचे आहेत मित्रांनो, रेकॉर्ड वगैरे मेंटेन आहेत. तर मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क करा. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र, राम राम. नमस्कार, राम राम.